BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13वा राधे कृष्ण. दशमी, एकादशी आणि द्वादशी या त्रिरात्री व्रताचा महिमा. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा, दामोदरा अनंता, केशवा, शिराब्धिजा माता माधवा, देवादिदेवा दयानिधे, तव चरण सरोजी प्रेमा, अखंड देई सर्वोत्तम, नाम वदावयाची सीमा, शेषा तेही गती नव्हे पै, तेथे मी अल्पमती पामर, वदेन म्हणतो स्तुती उत्तर, एक जिव्हेचा प्रसर, केवी विस्तार साहू शके, परी आत्मसार्थक करावे काही, म्हणून आरंभिलीसे नवाई, कृपाळू तुवे शेवटास न्यावी, हेची परिसावी विज्ञापना, मी नेने जप तप साधन काही, दान धर्म व्रते उद्यापने पाही, कराव्या ते धनही नाही, गृही संग्रही तू जाणता, निशिदिनी संसाराची हळ, सदा चित्ती वाटे तळमळ, तेने न गमेची काळ वेळ, म्हणून खेळ आरंभिला, तरी तू कृपा करुनी रमारंगे, न्यून ते पूर्ण करावे अंगे, रसोत्पत्ती रसवेगे, जीवन घाली दयाळुवा, समर्थे मुक्ता फळाची लाखोली, वाहता हरुष हृदय कमळी, दरिद्रे तुळशी दळे समर्पिली, तरी कान स्वीकारा स्वामिया, श्रीमाने नैवेद्य पक्वान्न, अर्पिता तोषले मन, दारिद्र्याचे किंचित कदान्न, काय अभेरून सांडावे, तसे थोर थोरांनी प्रबंध केले, नाना परी गीती आळविले, तयाचे लळे पुरविले, मज अभेरता भले नोहे की, असो कृपा करायला श्रीहरी, तरीच वदेल वेखरी, सरस्वती बैसेची भागरी, मन तुरंगी आत्मराम, ऐका संत श्रोते सज्जन, पाचा परवाचा केला प्रश्न, तया माझी चार संपूर्ण, मागे निविदले झालेसे, व्यतिपात वैद्रुती पाही, पौर्णिमा अमावस्याही, ऐसी पर्वे चार पाही, केले सर्वही कथन पै, आता पाचवे पर्वते कवन, तयाचे ऐकावे निरूपण, लक्ष्मी प्रति नारायण, सांगता झाला शे श्लोक, लक्ष्मी रुवाच, पुरुषोत्तम ऋषिकेश, भक्तिप्रिय दयानिधे, द्वादश अश्वध्य महात्म्यम वद लोकहिताय च टीका, लक्ष्मी वदेची पुरुषोत्तमा, भक्त काम कल्पद्रुमा, मागे निवेदिला महिमा, पौर्णिमा अमावस्या ते, उपरी पर्व राहिलेशी एक, तेही परिसावे नावेक, व्रता माझी श्रेष्ठता अनेक, कैसेनी देख स्वामिया, तरी कृपा करुनी समग्र, लोकहितार्थ वदावे साचार, जय एकता जड मूढ उद्धार, तत्कालिक होय पै श्लोक, श्री कृष्ण वाच, शृणु देवी प्रक्षामी, द्वादशी फलमुत्तमम, मलमासे विशेषेण, मुनिभिर्भिषितम पुरहा, टीका, विष्णू बोलतसे झाले उत्तर, एक शिराब्धिजे असादर, परवा माझी पर्व थोर, विशेष सत्कार द्वादशी, तया माझी मलमास, पातल्या विशेषा विशेष, आदरे आचरल्या व्रतास, तुटे पाश यमाचा, हे एकता महिमान, पापे भस्म होती जाण, यदर्थी नसे अनुमान, सावधान परिसावे, समग्र तीर्थाची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञ क्रिया बरी, अवघीही पर्वे पृथ्वीवरी, न पौती सरी द्वादशी ते, संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई, काय सांगू तेथेची नवाई, मी शेषशायी वदवदसे, यज्ञ केले याचे फळ, अथवा प्रयागी स्नान गंगा जळ, तेथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे, तरी द्वादशीची तुलना नाही, शास्त्र देती याची ग्वाही, प्रत्ययुगी जे स्वदेही, केलिया पाही व्रताते, उपोषण एकादशी दिने, द्वादशीत की जे पारणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने, अनिक दाने दानाविध, अनिक करावे पिंडदान, श्राद्धतिथी असो नसो जाण, परी अगत्य की जे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे, हे तव त्रिरात्रीचे व्रत, दशमीपासून द्वादशी युक्त, तिन्ही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी, दशमी ते दैवत चतुरानन, एकादशी गिरिजा रमन, द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गी, दशमी ते दृश्य दोष तया गावे, एकादशी वर्जावे, द्वादशी ते बरवे, आधी त्या गावे शास्त्राधारे, परान्न गृहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख, लवण तांबूल श्रीसंग सुख दुःख, एक भुक्त दशमीते, ऐसे एकादशी दिनी, एक अधिक तये स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलीजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे, दिवा निद्रा न सेविजे, शास्त्राधार बोलीजे, एके शिराधितने, ऐसे विधियुक्त एकादशी, व्रत कीजे सायशेषी, वरी साधन द्वादशी, ब्राह्मणेशी विधियुक्त, त्याही वरी केल्या पिंडदान, ते तव विशेषाहून विशेष जाण, तेने केले गया वर्जन, पितृ उद्धारण कुळाशी, तुळशी पत्र समान अर्पिला जरी पिंड जाण, तरी ते मज मेरू समान, वदे नारायण स्वमुखी, श्लोक कृता, यज्ञाखिलास्तेन गयायां पिंडपातनम, अहो धन्यश्च ते धन्या, एषा बुद्धी हृदिदेन, तुळशीपत्र मिश्राणम, मक्षिकापाद मात्रकम, द्वादशा ब्राह्मणे दत्तम, ततन्नम मेरुता वज्रेत, टीका, मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी, दुजा आन असेना, जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकले शेजान, वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यथोचित, ऐसे व्रत भावे आचरता, यमराव ओढवी माथा, तया दुरिताची वार्ता, बोले नयेची राजसे, ते दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ण भोग जाण, तया लागून प्राप्त होय, विष्णू माधव प्रित्यर्थ, जरी आचरेले हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ, विष्णू प्रित्यर्थ द्वादशीशी, सुवर्णदान सहस्रदान, रौप्यदान, उपहान दान, छत्रासहित पादुका दान, पुरुषोत्तमा अर्पण कीजे घृतदान, घृत पाचित पक्वान्न,
त्रयोदश गुणी तांबूलदान गंधपुष्प सुदान की जे अर्पणे यथाविधी इतके दान केलिया पाही वैकुंठ वास तयाती होई मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे यथा ऋतू काळे फळे कर्दळी फळे नारी केळे खर्जुरी रवंगा पुंगी फळे जाय फळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान अश्वासहित गज अजादी रथगणित अर्पण की जे द्विजाते इतके दानी सांगितले देख परिघृत दानाचे महात्म्य अधिक मलमास पर्वणी आवश्यक की जे देख यथाविधी कांसे पात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त पूजा करून नेमस्त दिजे दान विप्रा लागी त्याही वरी घृत पाचिक पक्वान्न तेही कांसे पात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणाकारी अर्पिजे संख्या त्याची त्रिनी दशक वरी त्रिनी अधिक देख ऐसे करून या आवश्यक दिजे सम्यक विप्रांते साक्षर विप्रा लागी बर्वे पूजा करून वस्त्र द्यावे वरी दक्षिणेसहित दान अर्पावे तेने पावे सर्गवासू द्वादशी येशे दुजे पर्व काशी येशे क्षेत्र अपूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणिजे द्वादशी केलिया अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने नरकी तारिले पितृगुण एक महिमान शुभानने सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा न देखो दोषी अनुकूल असे ज्या समयाशी त्याची ब्राह्मणाशी अर्पिजे चित्त आशे तेन धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्त असोनी जवळीक सर्वांचे अंतर्हृदयगत स्वय जाणे त्रैलोक्यनाथ तया ते करिता वंचनाथ पावे अघात रोकडा या लागी उत्तम अथवा मध्यम शकळ शोती धरी जे नेम बहुती मार्ग हा सुगम निर्गुण ठेविला अनंते ये विषयी इतिहास पुरातन होऊन एक जे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीस जान नाम तया सार्वभौम सर्वांवरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू रिपुदमा लागी जैसा काळू कृतांतवंत तयाते परमधर्मिष्ठ हृदयी आड काठी कवनाते नाही व्रतने मोद्यापने पाही सदा सर्वदाही चालवित विनमुख नव्हेची कवनाते मागितले अर्पितसे तयाते अपत्यावरी मागत्याते लळे त्याचे पूर्वित ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधन युक्त द्वादशी श्रेष्ठ नृपवरिष्ठ आचरत असे सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी न उगवताची गबसती साधन रीती साधित असे ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रह झाला परिमित इतकेही असून गर्वरहित नृपनाथ वेगळा तो तव वसवा अंगी वय दारुण माझे पद घेईल हिरून चिंता करी रात्रंतीन तव नवल पूर्ण वर्तले अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्र सवेस वसावे सन्मानेशी बहुस षोडोपचारे पूजिला बेसून यांनी जासनी स्वागत पुसिले ते क्षणी स्वस्तिक्षेम विप्रबोधोनी पाहे नयने तयाते तव परम कृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखुनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदय दिसे एरू म्हणे महाराजा उपवन देखोनी दुजा मग समग्र वृत्तांत ओजा ऋषीवर्या सांगितलाशे म्हणे अंबरीश परमविख्यात तपो तेजे आगळा अमित द्वादशी व्रताती आचरत न चाले तेथे उपावू एशियाशी करू मी काही हृदरोग हा परम माझे जीवी म्हणून पायी ठेविली टोई सांगा काही मज लागी ज्या ते हृदरोग लागला तो रोगी दे नखो वाचला महद्रोग जयाते झाला तरी धन्वंतरी त्याला वाचविती परी हृदरोगी प्राणी याते कवन वाचवू शके तयाते एक सद्गुरु वाचून त्याते उपाय अन्य असे ना तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माझी श्रेष्ठ अमृत वचनी स्पष्ट देऊनी रेगो कुष्ठ निवारा ऐकुनी वासवाची ग्लानी कोमल हृदय दुर्वास मुनी अंतरी परम कळवळोनी बोलतवानी ते एका श्लोक द्वादशाम यत्कृत सर्वमक्षय्यमद्भवेदीह द्वादशामक्षयं दानं द्वादशामक्षयं जपः टीका दुर्वासवदे वासव पाही द्वादश ऐसे व्रत दुजे नाही जे आचरती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्य श्लोक अक्षयी स्वर्गवास तयाते प्राप्त होई जाणे निरुते द्वादशी येते पुण्यव्रताते साम्यता आन असेना अक्षय तीर्थी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले यज्ञ यागादी केही साधिले उपासिले ज्ञान योग पै तरी नातुळे द्वादशी समता ऋषी देव गंधर्वादी तत्वता आचरलिया व्रता वंदे सर्वथा ते झाले व्रत आचरला चतुरानन कुबेरा सहित सिद्धगण त्या ते प्राप्त झाले पदनिर्वाण अक्षयी भानु तो वरी पावे स्वय वासवा तू ते पाही इंद्रपद लाधले पूर्ण कमाई याची व्रत प्रभावे पाही अतिपसूर गणाते यज्ञ धर्म यमधर्म आचरे व्रत ते पद झाले तरी प्राप्त साधन द्वादशी कैलासनाथ स्वय आचरे व्रताते ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरत से नृपराव वरिष्ठ तया अपाय करावयाचे कष्ट कवन नष्ट करू शके ज्याचे पुण्य सामग्री पूर्ण असे हो पदरी त्या ते साह्य श्रीहरी व्रत निरंतरी चालत असे या लागी अमरनाथा न प्रवर्ते एसिया घाता
येणे दुरितांची वार्ता अंगी सर्वथा पाणी लपे. एकता ऋषीचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार. उपावन सुचे अनुमात्र पद स्वतंत्र न राहेची. या लागी गुरुवर या पाही एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसी करा नवाई पद अक्षयी राहे जिने. ऐसे एकता वचनाते ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊनी पाहून रूपाते पुण्य पुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष परिमती ते तत्काळ भ्रंश. जया संगती संग दोष धरला हव्यास मानसी. धीरवान ज्ञानवान पाही सुशीळ जरी झाला तेही. तरी संगती संग दोष पाही मती पालटे तयाची. म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संग तो त्याजावा. जेने विश्रांती पावे जीवा देवादी देवा प्रेमा चढे. आता दुर्वास ऋषी रावो घेऊन शिष्य समुदावो नमुनिया वासवो. निघता झाला तत्काळी घेईल अंबऋषीचे भेटी. तेथे होईल जे राहटी ते कथानक मराठी. श्रोत्या कर्णपुटी परिसावू. जे एकता पाप झडे कली कल्मष अवघे पळे. श्रवण करिता रोकडे मलमास महात्म्य समग्र हे. श्लोक पाप कोटी सहस्राणी पाप कोटी शतानीच विलियम याती देवेशी मलमाशे तिथो मम. टीका श्लोकाधारे बदली वाचा प्रबंध नव्हे माझे पदराचा. न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हा ते. मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो गृही गृही. ती भिक्षा एकत्र एक ठाई पचवून अर्पावी द्विजाते. ऐसी हेतव कविता जाण कवीश्वराचे भिक्षांनो अर्थावबोध एकत्र करून श्रोतिया लागून वाटिले. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदशाध्याय गोड हा. राधे कृष्ण श्री कृष्णार्पणमस्तु.